आलो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा या शाळेतर्फे यावर्षी जे वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या स्नेहसंमेलनासाठी या सर्व प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी यांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की त्यांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी स्टेजवर केलेली आहे। तरी सर्व पाहुणे वार्षिक स्नेहसंमेलनाचे हे वर्ष दुसरे आहे। मागच्या वर्षीही या ठिकाणी अशाच प्रकारचा बहारदार कार्यक्रम आपल्या या शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता। शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर, राठोड सर यांनी सुद्धा स्टेजवर येऊन दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहायचं आहे। या सर पहिले सर, शाळेचे आधारस्तंभ श्री लांडगे सर यांच्या हस्ते व केंद्राचे मुख्याध्यापक कानोडे सर, केंद्रीय मुख्याध्यापक कानोडे सर या लाईट बंद करायची गरज नाही पाहिजे। सोबतच केंद्राचे मुख्याध्यापक श्री कानोडे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी आंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन सत्कार करण्यासाठी मी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव आंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी तोरणे सरांचा या ठिकाणी येऊन सत्कार करावा। यानंतर माननीय श्री बिराजदार सर यांचा सत्कार करण्यासाठी मी कळंबा शाळेचे शिक्षक श्री राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी बिराजदार सरांचा या ठिकाणी येऊन सत्कार करावा। यांना एकदम अशा या बहारदार कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो पार पडत आहे। करण्यासाठी मी दिलीपराव आंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी जोशी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। दिलीपराव आंबोरे जर आहेत, विठ्ठलराव आंबोरे यांनी जोशी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। दिलीपराव आंबोरे असतील तर पुढे या। कैलास चव्हाण सरांचा सत्कार करण्यासाठी मी नेवल सरांना विनंती करतो की त्यांनी कैलास चव्हाण सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। नेवल सरांनी वर येऊन संतोष चव्हाण सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। नेवल सर जर असतील तर लवकर वर यावे। सर इकडे या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक या ठिकाणी हा जो सत्कारचा कार्यक्रम आहे या ठिकाणी पार पडलेला आहे। सर्व मान्यवरांना या आमच्या बहारदार कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ केंद्रीय मुख्याध्यापक या ठिकाणी
कार्य केलेले शिक्षक आणि गावातील माझे हक्कानं सांगतो विद्यार्थी, आज आपण हा कार्यक्रम एक शैक्षणिक सण या निमित्तानं साजरा करत आहोत. आपण दिवाळी, दसरा असे खूप सण साजरे केले, परंतु आजचा हा विशेष सण आहे. आपण आपल्या पाल्यांचा गौरव पाहत आहोत. ते काय करतात, त्यांच्या उपजत कला काय आहेत ते आपल्याला लवकर दिसून येतील. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय मी या ठिकाणचे सर्व शिक्षक यांना देतो. मी या ठिकाणी 1974 ते 1987 13 वर्षे सेवा केली. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी 10 ते 15 विद्यार्थी होते. शाळेला इमारत नव्हती. तशाही परिस्थितीमध्ये शाळा त्या काळात आदर्श शाळा म्हणून 5-6 वेळा आमचा गौरव केला. मध्ये 1-2 वर्ष थोडं इमारत पडल्यामुळे मंदिरात शाळा भरली, थोडं शिक्षणामध्ये अडथळा येऊ लागला. तरी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत ठिकाणी त्याच विटा मातीकाच्यामध्ये रुतून पुन्हा इमारत तयार केली. या ठिकाणी नंतर शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ लागलं. एक शिक्षकाचे 2 शिक्षक झाले. 4थीपर्यंतची शाळा 8वीपर्यंत झाली आहे. आणि हा अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्यासमोर सादर ते करीत आहेत. त्यांचं खरोखर श्रेय आहे. मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला आपल्या बाल्याचा सगळा आनंद लुटायचा आहे. तरी त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या धन्यवाद मानतो. या गावाने मला अत्यंत प्रेम दिलं, ते मी कधीही विसरू शकणार नाही. धन्यवाद. गावामध्ये घातलेलं आहे, त्यावरच आम्ही या ठिकाणी शिक्षणाची इमारत उभी करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाभारतामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलं, त्यावेळेस अर्जुनाला युद्ध करण्याची इच्छा नव्हती. अशा वेळेस अर्जुनाला त्याचा जो सारथी होता श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितलं की कर्म हेच धर्म असतं, कर्मावरच धर्म अवलंबून आहे. तेव्हा आपण कर्म केलं तरच आपल्याला या ठिकाणी धर्माचं रक्षण करता येईल. आणि तेव्हा कुठं अर्जुन या रणांगणावर युद्धासाठी तयार झाला. अशा प्रकारची वीरश्री, वीर संचार रस या अर्जुनामध्ये भरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी या अर्जुनाला युद्धासाठी तयार केलं. वीर रस त्याच्या अंगामध्ये भरण्याचं काम केलंय. तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये अशाच वीर रसाची आवश्यकता असते. आमच्या शाळेतील इयत्ता 8वीच्या मुली असाच आपल्याला वीर रस रूपी या ठिकाणी एक बहारदार गीत या ठिकाणी सादर करत आहे. गीताचे बोल आहेत, आरंभ है प्रचंड. अशा प्रकारचं गीत या ठिकाणी सादर करण्यासाठी मी इयत्ता 8वीच्या मुलींना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी पुढे स्टेजवर येऊन या ठिकाणी बहारदार गीत या ठिकाणी सादर करावं. मुली
नहीं क्या जिंदगी है ठोकरों में मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की करेगी तुम हार दो आन शान जाति जान का उधार वाले धनुष के बाण में उधार दो है प्रचंड जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की करेगी तुम हार दो आन शान जाति जान का उधार आज ये धनुष के बाण पे उधार दो दुसरा शब्द या गीताला नाही. 3 मिनिटासाठी सर्व लोक या ठिकाणी शांत चित्तानं फक्त सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या या गीतावर. अशा या 11 मुलींनी एक शौर्यपूर्ण यांचंही या ठिकाणी खूप खूप आभार स्वागत. देवतांना आव्हान देतो व सर्व एखाद्या दिग्दर्शक डायरेक्टरला लाजवेल अशा प्रकारची त्याची नेपथ्य रचना या ठिकाणी आमच्या शाळेचे दीपक सोनुने सर यांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन या गीताचं पूर्ण त्यांच्या ड्रेस डिझायनिंग पासून ते गीत निवडण्यापर्यंत सर्व गोष्टी आमच्या शाळेचे एक हुरणारी व्यक्तिमत्व म्हणजे दीपक सोनुने सर यांनी या ठिकाणी हे या ठिकाणी मार्गदर्शन करून हे गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. तरी या 11 विद्यार्थी सोबतच सरांचं बी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आमच्या ठिकाणी मी तुमच्या पाठीमागे आहे. एक रक्तबीज नावाचा दानव देवतांना आव्हान देतो, सर्व देवतापेक्षा ताकदवर बनतो आणि देवताचा अंत करू पाहतो. तेव्हा असा तो रक्तबीज राक्षस त्याचा संहार करण्यासाठी माता पार्वतीला या ठिकाणी अवतार घ्यावा लागला व माता कालीच्या रूपाने त्याने या रक्तबीजाचा या ठिकाणी संहार केला. मा कालीचं हे रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी रक्तबीज नावाचं गीत घेऊन येत आहेत. इयत्ता 7वी व 8वी इयत्ता 7वी व 8वीची मुलं या ठिकाणी रक्तबीज नावाचं हे गीत घेऊन येत आहेत. तरी देवता सर्वशक्तिमान होते, लेकिन उनकी शक्ति को समय समय पर दानवों ने चुनौती दी. उनमें से एक था सर्वश्रेष्ठ, पराक्रमी, आदि, अनंत. ये तीनों लोग मेरी मुट्ठी में हैं. मैं करूंगा देवों का अनंत. मेरे रक्त की हर बूंद में है एक नए दानव का बीज. आ सकेगा कोई मैं रक्तबीज. आदि अग्नि, अनंत अग्नि, पर्वत अग्नि, वन अग्नि, काल अग्नि, पाताल अग्नि, रक्षक अग्नि, रण अग्नि. आदि
यहाँ आओ अग्नि की जो पहली लपटों से खेला हो, अग्नि में ही जो भला और भूला हो हम। कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आजा। कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आजा आजा। उपकार करो, रक्त बीज का श्रृंगार करो, बचा लो हम सभी के प्राण, इस सृष्टि का उद्धार करो।
ईशान शैलेश तनिष आदिनाथ 8वी मधून आदिनाथ साईनाथ दिनेश 8वी मधून आणि महादेव बनलेले आपले गणेश आंबोरे इयत्ता 6वी मधून या सर्व विद्यार्थ्यांनी 100 रुपयाचं या ठिकाणी या गीतासाठी पारितोषिक दिलेलं आहे. सोबत दशरथ वाळवंटे यांनीही या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक या गीतासाठी दिलेलं आहे. आणि शेवटी प्रभू वाळवंटे यांनी सुद्धा आपल्यातर्फे 100 रुपयाचं बक्षीस या गीतासाठी दिलेलं आहे. या सर्वांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमानं अशा प्रकारचं एक गीत घेऊन भीम गीत घेऊन या ठिकाणी इयत्ता 5वी 7वी व 8वीच्या मुली या ठिकाणी येत आहेत. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमानं कुंकू लाविल रमानं अशा या त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा सर्वमुख नायका
या भीमाच्या लेखीचं करावं तेवढं कौतुक कमी. या गीत सादर करणाऱ्या सर्व मुलींचं व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे. जबरदस्त ओके. किस्से देऊन या विद्यार्थ्याचं या ठिकाणी असं कौतुक केलेलं आहे. मलाही इच्छा झाली आपणही काही दिलं पाहिजे. या गीतासाठी मी माझ्यातर्फे 500 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस देत आहे आणि माझ्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. बाल शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो बाळ जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा राजमाता जिजाऊ यांनी घेतलेला जो पाळणा आहे तो पाळणा या ठिकाणी आपल्या समोर या आपल्या गावच्या सर्वात लहान विद्यार्थिनी ज्या अंगणवाडीमध्ये आहेत या ठिकाणी बघा त्यांचं धाडस त्यांचा आत्मविश्वास एवढ्या मोठ्या स्टेजवर ते या ठिकाणी बहारदार गीत सादर करण्यासाठी आलेले आहेत. या सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि या पुढील गीत आहे झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्रचा आईर शोभतो कृष्ण जिजाऊचा चंद्रचा आईर शोभतो कृष्ण जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. त्यांचं या ठिकाणी खूप खूप आभार. नवनाथ सुदाम लोडे यांच्यातर्फे या गीतासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचे सुद्धा या ठिकाणी खूप आभार. शिवाजी प्रल्हाद आंबोरे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. मेरे कान्हा ओ कान्हा उठ जा बेटा ले झूला देवा ले सटके जावा ले झूला देवा ले
दूसरे गांवों की तरह खेती बाड़ी करते थे। देश के हजारों गांवों की तरह डिंडोली गांव के लोग दिन रात मेहनत कर अपना पेट भरते थे। हर साल की तरह पिछले साल बारिश हुई थी, लेकिन कम। इस साल अब तक बारिश नहीं तरसते हो तू आजा रे, इस धरती का है राजा, ये बात जान ले तू। कठिनाई से टकरा जा, नहीं हार मान ले तू। मितवा सुन मितवा, तुझको क्या डर है, ये धरती अपनी है, अपना नंबर है। दोस्तों की आंखें अब आसमान को टटोल रही है। खेत प्यासे है, दाना फूटे भी तो कैसे फूटे। हे पालनहारे, ये सृजन को कैसे सुलझाए। समझेंगे तो कभी नहीं समझेंगे।